मला जाण्याआधीपासूनच ठरवलं होतं, की मी तिकडे गेल्यानंतर ना खूप सारी जांभळं खाणार. जेव्हा मी मम्मीकडे 11 वाजता रात्री पोहोचले ना, त्यावेळेस पण मम्मी असं म्हणत होती, की फ्रीजमध्ये पप्पांनी काढून ठेवले जांभळं खायची असतील तर खा म्हणून. पण मी तिला नको म्हटलं, कारण मला झाडावरचंच तोडलेलं जांभूळ खायचं होतं. तिकडे जाऊन 2 दिवस मला झाडाकडे फिरकायला भेटलंच नव्हतं. मग मी ना जेव्हा मामाच्या घरून आले ना, त्यावेळेस मग मी भाच्याला सांगितलं, की "तू मला जांभळं काढून दे" म्हणून. त्यानं खूप सारे जांभळं काढून दिली होती. तिथेच बसून खाल्ली. त्यानंतर मग घरामध्ये आले. जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना, त्यावेळेस आमच्या सगळ्या घरामध्ये सगळीकडे कपड्यांचाच पसारा पडलेला असतो आणि दारामध्ये चपल्यांचा, असं सगळं गोंधळच गोंधळ असतो. ते सगळं आवरून घेतलं. त्यानंतर आज भाजीचं केळवणसुद्धा करायचं होतं. मग त्याचं थोडंसं डेकोरेशन करून घेतलं आणि जेवणासाठी ना त्यांना आवडतो तसं व्हेज पुलाव आणि पावभाजीचा असं साधा सिंपल बेत ठेवला होता. नॉनव्हेज बनवलं असतं, पण ते काही नॉनव्हेज खात नाहीत, त्याच्यामुळे असं साधा सिंपलचा बेत होता. पण ह्या गोष्टी करायला पण खूप वेळ लागतो. आम्ही 4 वाजता तयारी केली होती, सगळं आवरायला घेतलं होतं. 6-6:30 वाजले स्वयंपाक बनवायला. त्यानंतरनं मग डेकोरेशन केलं आणि गावाकडे असं फुलं वगैरे जास्त प्रमाणामध्ये भेटतात, त्यामुळे असं पाकळ्या वगैरे तोडायला काहीच वाटत नाही. असं काहीसं सिंपल आणि सोबर डेकोरेशन होतं. माझ्या भैयाला खूप जास्त अशा गोष्टींची हौस आहे. त्याने एवढा मोठा बॅनर वगैरे बनवून आणला होता. त्यानंतरनं नवरी आली, त्यांना सगळ्यांना जेवण वाढलं. ते सगळ्यांचं जेवण झाल्यानंतरनं मग घरातला थोडाफार पसारा आवरला आणि आम्ही तसंच जेवण करायला घेतलं. तेवढ्यात कॉल आला नवरीच्या घरून, की मला तिकडे बोलवलं आहे म्हणून. मग मी पण फटाफट आवरलं आणि मग तिकडे जायला निघाले. तसं तर नवरीची मेहंदी दुपारी झाली होती, पण सगळ्यांची हौस पूर्ण व्हावी म्हणून संध्याकाळी परत स्टेज वगैरे घातलं होतं, म्हणजे मेहंदीचा कार्यक्रम ठेवला होता. सगळेजण मेहंदी पण काढत होते, कोणाकोणाचा डान्स पण चालला होता. सगळ्यांनीच मनसोक्त असा डान्स करून घेतला आणि माझ्या हातावरती मेहंदी काढून झाल्यानंतर ना आम्ही सगळ्यांनी पण एक छोटासा डान्स केला आणि असा संपवला आजचा हॅपी हॅपीले दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू उद्या.